वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चतुष्टयापैकी 4 लक्षणाचा आपण विचार केला. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व. बर का? जो आपण आरंभाला अनुबंध चतुष्टय म्हणून विचार केला, त्या अनुबंध चतुष्टयामध्ये 4 लक्षणाचा विचार सांगितला. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. त्यापैकी त्या अनुबंध चतुष्टयातला अधिकारी कोण, त्या अधिकाराचा आपण आता विचार केला. त्या अनुबंध चतुष्टयातला दुसरं लक्षण आहे विषय. विषय बर का? आपण ज्या ग्रंथाचं अध्ययन करतो त्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय, त्या विषयाचं वर्णन या ग्रंथकर्त्यांनी काय नेमकं केलेलं आहे ते वर्णन करतात. जीव ब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे हे वेद विरुद्ध आहे आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याचे ठिकाणी स्वाभाविकच आहे, परंतु त्या भेद निश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही, म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत आणि या ग्रंथात मुमुक्षुला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. ज्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे नेमका? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे आणि ते ऐक्य सांगत असताना युक्तीने प्रमाणाने पटवून द्यायचं आहे. नुसतं सांगून उपयोगाचं नाही. कसं आहे? युक्तीनं. म्हणजे एखादी युक्ती, एखादा दृष्टांत, आणि त्याला शास्त्राचं काय प्रमाण आहे का, वेदाचं काय प्रमाण आहे का, कोणाच्या संतांचं अनुभवाचं काय प्रमाण आहे का, असं युक्तीने आणि प्रमाणाने ते पटवून दिलेलं आहे. खरंच जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य आहे हेच सांगायचं आहे. सगळ्या ग्रंथकर्त्यांना हेच सांगायचं आहे. ज्ञानोबा सुद्धा हेच बोले, वेद प्रतिपाद्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. त्या वेदाचा प्रतिपाद्य विषय काय आहे? ते ब्रह्म व्यापक आहे आणि ते ब्रह्म आणि जीव याच्यामध्ये भेद नाही, हेच तिथं सांगितलंय पहिल्या ओवीमध्ये. बरं का? पहिल्यांदा त्या ब्रह्माचं लक्षण सांगितलं, त्या ब्रह्माचं लक्षण सांगितलं आणि पुढे सांगितलं काय सांगितलं? स्वसमय देवा तुची गणेशू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमविद्या आत्मरूपा. पहिल्यांदा ब्रह्माचं लक्षण सांगितलं आणि जीवाच्या ठिकाणी जे स्वरूप आहे त्याला काय म्हणतात? आत्मा. ते ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे ते सांगून या भूतलावरती जे सगुण साकार रूपाने ईश्वरत्व प्रगट झालेला आहे तेही त्या परब्रह्मापासून वेगळं नाही, असं ऐक्य सांगितलं. बरं का? म्हणजे एकच सांगायचं आहे, अनेकत्व सांगायचं नाहीये. तेव्हा त्या जगतामध्ये एकच परब्रह्म आहे. आम्ही तुम्ही सुद्धा त्या परब्रह्मापासून वेगळे नाही. ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातन. 15व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, अर्जुना हे सगळे माझेच अंश आहेत, माझेच अंश, माझ्यापासून वेगळे नाहीत. बरं का? ममैवंशो जीवलोके. म्हणजे गीतेमध्ये प्रतिपाद्य विषय काय? ममैवंशो जीवलोके, म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं. उपनिषदामध्ये हेच सांगितलं. म्हणजे सकल ग्रंथकर्त्यांचा प्रतिपाद्य विषय हाच आहे. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य आहे. हे पटवून द्यायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे. मग कुणी इथं म्हणेल
जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद आहे, याच्याविधी भेदाने त्याला मोक्ष होणार नाही का? तर जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद वर्णन करणं हे वेदाच्या विरुद्ध आहे, वेदाच्या विरुद्ध आहे. आणि जे वेदाच्या विरुद्ध आहे ते कधीही करू नये, बरं का? हा, कोणी जर वेदाच्या विरुद्ध सांगायला लागला तर त्याचं ऐकू नये, ऐकू नये. म्हणून जागोजागी संतांनी वर्णन केले. काय वर्णन केले? ऐशे वेद देती ग्वाही, वेद वाहे लंड बोले तो पाखांड, त्याचे काळे तोंड जना माझी. म्हणून या भूतलावरती अनेक देवाचे अवतार झाले. बुद्ध हा देवाचा अवतार आहे, पण वेदाच्या विरुद्ध बोलला म्हणून संतांनी त्याला मांडलं नाही, बर का? शून्यवाद मांडला बुद्धाने. काय शून्यवाद मांडला? काही बरेच कीर्तनकार त्या बुद्धाचं उदाहरण देतात, देऊ नये कधी. तो मान्यच नाही, आपल्या संप्रदायाला अवतारच मान्य नाही. हा, संतांनी त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, लक्षात ठेवा. हा, आणि वेदाच्या विरुद्धेनं तत्वज्ञान सांगितलं, वेदाच्या विरुद्ध तत्वज्ञान सांगितलं, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले पहिल्या अध्यायामध्ये. शून्यवाद काय खंडन करता आपल्या पहिल्या 27 ओव्यात नाही त्यात बौद्ध मत संकेतू. हा, बौद्ध मत संकेतू ते करत असताना तिथं ज्ञानोबांनी वर्णन केले, एक देवा गणपतीचा दात पूर्ण आहे आणि एक नंतू खंडितू. हा, तो अर्धा आहे म्हणजे तो खंडितच आहे, तो पूर्ण नाहीच विचार. हा, बुद्धांनी सांगितलेला विचार हा शून्यवाद आहे, तो खंडित आहे. हे गणपतीने त्याच्यातून दाखवले, माझा अर्धा दात म्हणजे हा खंडितच आहे, त्याचं आपोआपच खंडन केलेलं आहे. त्याचं म्हणून आचार्यांचा अवतार झाला केवळ शून्यवादाचं खंडन करण्याकरता. पहिला अवतार आचार्यांचा जर अवतार झाला नसता तर हे ब्रह्मज्ञान आज तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं. आचार्यांनी पहिले हेच काम केलं. द्वैत मताचं खंडन करण्याचं काम आचार्यांनी केलं, पहिलं काम केलं, बरं का? फार महान कार्य केलं. आज भारत देशामध्ये त्यांचे 4 मठ आहेत, भारत देशात. हा, प्रत्येक राज्यामध्ये पहिलं काम केलं. म्हणून भेदाचं वर्णन करणे हे वेदाच्या विरुद्ध आहे असं एक मत सांगितलं. आणि दुसरं वर्णन केलं, अरे भेदाचं वर्णन करण्याची गरजच नाही, स्वाभाविक प्रत्येकाच्या चित्तात भेद आहे, तुम्ही सांगताय कशाला? हा, भेद शिकवण्याची गरजच नाही. गुरुवरी सक्रिय महाराज सांगतात, लहान मुलं आहे जन्माला आलेलं, ते आईचं स्तनपान करतं, बरं का? स्तनपान करताना ते काय करतं? थोडं जाणतं झाल्यानंतर ते स्तनपान करता करता आईच्या गालावरती असं हात मारत राहते, बरं का? ते स्वतःच्या गालावरती का मारत नाही? त्याला कळते माझा गाल वेगळा आणि आईचा गाल वेगळा. ते कुठं विचारसागर शिकाय गेलतं. जन्माला आलेल्या लहान मुलाला सुद्धा कळतं आईचा गाल वेगळा आणि माझा गाल वेगळा. ते पितानं स्वतःच्या गालावर मान घेत नाही, आईच्या गालावर मारतं. का? स्वाभाविकच भेद आहे, स्वाभाविकच. मग स्वाभाविकच भेद आहे, तुम्ही तर भेद शिकवण्याची जगाला काय गरज आहे? म्हणून आचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, ज्ञानोबांनी वर्णन केले. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. आचार्यांच्याकडे काही विद्वान मंडळी आली आणि म्हणजे आम्हाला तुमच्या बरोबर वाद घालायचा. बर, थांबा म्हणली थोडा वेळ, माझा नित्यनेम चालू आहे, सगळं आवरतो मग तुमच्याशी बोलतो म्हणले. झालं, सगळं नित्यनेम झालं. व्यासपीठावरती आचार्य बसायला येणार, तेवढ्यात एक त्यांच्या दर्शनाला रोज एक न्हावी यायचा, बरं का? रोज न्हावी यायचा. आणि तो बरोबर त्यावेळेला दर्शनाला आला, बरं का? दर्शनाला आल्यावर म्हणले, ओ न्हावी दादा व्यासपीठावरती बसा आणि या लोकांना काहीतरी सांगा. आचार्य
तुम्ही कुठं आणि मी कुठं, मी सामान्य नाही. तुम्ही विद्वान आहात, मी अज्ञानी आहे, मी कसं काय बोलणार म्हणते. ते लोक म्हणले हो बसा ना, म्हणजे तुम्हाला उत्तर मी कधीच दिले म्हटले. तुम्ही कशा करता आलाय माझ्यावर वाद घालण्याकरता? भेदाचा द्वैत घालण्याकरता, भेदाचा वाद घालण्याकरता आलाय. हा, तुम्ही अध्ययन केलं आणि अध्ययन करून आज तुम्ही निश्चय केला की भेदच खरा आहे. हा, त्याच्याकरता तुम्ही आयुष्याचा काळ घालवला. हा न्हावी आहे, कुठे शिकायला गेला नाही म्हटले. हा, न शिकता याच्या चित्तात भेद आहे आणि तुम्ही गुरुकडे जाऊन भेद शिकला. काय दोघात फरक आहे? याच्यापेक्षा तुमचा हा न्हावी बरा म्हणले. ते शिकायची गरज नाही. हा, तेव्हा भेद हा स्वाभाविक आहे, तो शिकायचा नाही, तो घालवायचा आहे. हा, आणि तुम्ही अध्ययन करून काय भेद, हा, आणि त्या भेदाचा वाद माझ्यावर घालायला. अरे भेद हा स्वाभाविक आहे, तो शिकण्याकरता अध्ययन करण्याची गरज नाही, ते घालवण्याकरता अध्ययनाची गरज आहे. हा, म्हणून आज इथं या शास्त्रकर्त्यांना, ग्रंथकर्त्यांना, वेदाला, उपनिषदाला, पुराणांना एकच सांगायचा, जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे. काय ते सांगितलं? देव आहे सुकाळ दिशी, अभेदच सांगायचा आहे. हो, काय सांगायचं आहे? अभेदच सांगायचा आहे. भेदाचा विचार मांडायचा नाही. जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाही, परब्रह्मापासून वेगळा नाही, तो ब्रह्मरूपच आहे. कसं काय म्हणाल तुम्ही? पटवून दिलं पाहिजे ना आता ते. हा, म्हणून तुकोबाराने त्याला वर्णन केले. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा, जीव मुक्त होता म्हणजे परब्रह्म स्वरूपच होता. मग का कोणामध्ये? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. काय? जीवदशेला का आला हा? माया योगे अविद्या योगे, हरिपाठातलं प्रमाण आहे नाथ महाराजांच्या बरोबर. अविद्येच्या संबंधाने हा जीव ब्रह्म जीवदशेला आलं. हरिपाठातलं प्रमाण अविद्या येणे योगे जीव असं प्रमाण आहे बघा. हरिपाठातलं पाठ नेहमी तोंडातलं आहे, रोज हरिपाठ म्हणतोय, पण असं कधी कधी वेळेवर आठवत नाही. ठीक आहे, त्यातलं वर्गीकरण करताना असं वर्गीकरण केले. गुरुजी सांगायचे, फार गमतीनं सांगायचे गुरुजी बरं का. ब्रह्माला इच्छा निर्माण झाली म्हणून ते जीवदशेला आलं. ब्रह्माला इच्छा झाली म्हणून ते जीवदशेला आलं. आता आपण काय करायचं? आता ती इच्छा निवृत्त करायची म्हणजे ते ब्रह्म होत आहे. असं बोली भाषेत सांगायचे बरं का वेदांत. हा, इच्छा झाली, ब्रह्माला इच्छा झाली म्हणून ती जीवदशेला आला. आता त्याची जीवदशा जायचं असं तर काय करायचं? इच्छा करा. इच्छा गेली की तो ब्रह्मच आहे, तो ब्रह्मच आहे. म्हणजे आपण मूळचे मुक्तच आहोत, आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. हा, ब्रह्म हे व्यापक आहे, त्याला कोणाचं बंधन नाही, देशाचं बंधन नाही, कालाचं बंधन नाही, वस्तूचं बंधन नाही. मुक्त आहे, ते मुक्त आहे. आपण सुद्धा तसेच आहोत, पण आपण या अविद्येच्या संबंधाने आपण जीवदशेला आलो आणि त्या परब्रह्मापासून आज आपण वेगळे समजू लागलो. परिणाम दुःख भोगायची वेळ आली. परिणाम दुःख भोगायची वेळ आली. पण मूळ स्वरूपाचा विचार केला तर एकच ब्रह्म आहे. आणि ते व्यापक आहे. पण त्याच्यापासून आपण बाजूला गेलो. अनेक कारण सांगितले त्याच्यामध्ये, ते युक्तीनं पटवून देण्याकरता त्याचं वर्णन केलंय. जीव ब्रह्मैक्य ज्ञान युक्तीने प्रमाणाने प्रतिपादन करणे हा गीतेचा वा ज्ञानेश्वरीचा सकल शास्त्रांचा प्रतिपाद्य विषय आहे. भेद गर्भ सायुज्य मोक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही, म्हणजे संतांना मान्य नाही.
कारण त्याच्याकरता उभी दिले. माझे पैलपण जाये भक्ताचे ऐलपण हे ठाये अनादि जे ऐक्य आहे त्याची निवडे. बर का. अर्थात माया व अविद्या या उपाधीने प्राप्त झालेला देवभक्ताचा भेद निवृत्त होऊन उभयांचे जे अनादि ऐक्य आहे ते फक्त अभिव्यक्त होते. या एकमेवा द्वितीय ब्रह्मस्थितीसच सायुज्य मुक्ती म्हणतात. यासच चौथा पुरुषार्थ म्हणतात. अर्थात जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्रतिपादन करणे हाच सकल ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे हे लक्ष येईल. जीव ब्रह्माचा भेद मुमुक्षुस अपेक्षित नाही आणि हितावह नाही. ते हिताचं नाही, त्याच्यामध्ये भय आहे. भय कुठं आहे? भेदामध्ये. जव जव दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे असं ज्ञानोबांनी वर्णन केले. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याचे ठिकाणी स्वाभाविकच आहे. तोच पुन्हा सांगण्यात शास्त्राचे अपूर्वत्व आहे काय? शिवाय जीव ब्रह्मेक साक्षात्काराने मिळणारा मोक्ष जीवन मुक्ती हीच मुमुक्षुत अपेक्षित आहे. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुत अपेक्षित नाही. जीवनमुक्त पुरुष या देहात असतो, सदाच आत्मस्थिती भोगतो व देह संबंधाने तो परिचिन्नतेच्या भ्रमास प्राप्त होत नाही. त्यास जीव ब्रह्मेक्य साक्षात्कार झाल्याने तो परब्रह्माविषयी परोक्ष त्या भ्रांतीशी प्राप्त होत नाही. असे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेल्या जीवनमुक्त महात्म्यांच्या आश्वासक जीवनावरून सिद्ध होते. बरं का. म्हणजे अविद्येच्या संबंधाने भेद निर्माण झाला. त्याला उदाहरण द्यायचं ठरलं तर अनेक उदाहरण दिलेले आहेत. पहिलं उदाहरण दिलं दर्पणाच. दर्पण म्हणजे आरसा. काय? आता आरसा तुम्ही पुढे धरला, आरशामध्ये पुढे धरल्यानंतर आरशामध्ये आपलं काय पडतं? प्रतिबिंब. कोणाचं पडतं? पाहणाऱ्याचं पडतं का नसलेल्याचं पडतं? पाहणाऱ्याच. पाहणारा वेगळा आणि आतला वेगळा, नाही काय? पाहणारा वेगळा आणि आरशातला वेगळा, असंच आहे ना? मी दोन का दिसायला लागलो हो? आरसा नावाची उपाधी आल्यामुळं. आरसा नावाची उपाधी आल्यामुळं. मग आरसा नावाची उपाधी आल्यामुळं आपल्याला दोन दिसायला लागले. दोन आहेत का एक आहेत? एकच आहे. पाहणारा त्याचंच प्रतिबिंब त्या आरशामध्ये पडलेलं आहे. बरोबर आहे? तसं मूळ परब्रह्म त्याच्यामध्ये अविद्या नावाची उपाधी आली आणि अविद्या नावाची उपाधी आल्यामुळे ते जीव दशेला प्राप्त झालं. पाहणाऱ्यापासून प्रतिबंध वेगळं नाही, पण आरसा जर बाजूला काढला तर एकच आहे. अविद्या जर बाजूला गेली तर, पण आरसा जसा बाजूला काढताय तसं अविद्या हाताने लगेच जात नाही ना. दर्पणीचे पाहता महाराजांनी वर्णन केले. एकच आहे पण दोन वाटतात. किंवा उपाधीचा संबंध आला बरं का. उपाधीच्या संबंधाने ती अविद्याच काय करते? एकाचं दोन दाखवते. अविद्या काय करते? एकाचं दोन दाखवते. म्हणून तर ज्ञानोबांनी वर्णन केले, ही अविद्याच सद्गुरु निवृत्त करता. जो अविद्या राती सोनिया गिरी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो सुदिनो करू ज्ञानिया सो बोधाचा. म्हणजे पाहणारा त्याला म्हणतात बिंब, आणि ज्याच्या आरशामध्ये पडलं जातं ते प्रतिबिंब. प्रतिबिंबाला सत्ता बिंबा वाचून वेगळ्या आहे का? त्याच्यामुळे आहे बिंबामुळे. ते स्वतंत्र नाही आहे. फक्त त्या आरशा नावाच्या उपाधीमुळे दोन वाटतं. आरसा बाजूला काढल्यानंतर आपल्याला आपलं प्रतिबिंबाची आठवण राहते का? आपण स्वरूपाने बिंबरूपाने याचीच आठवण राहते. बिंबरूपाने आहोतच. ते अविद्येच्या संबंधाने. म्हणून असाच एक दृष्टांत
पंचीकरणामध्ये दिलाय. एक वाघाचं बछड लहान, आणि ते लहानपणामध्ये त्या वाघिणीपासून बाजूला आलं आणि ते मेंढराच्या कळपात गेलं. ते मेंढराच्या कळपात गेलं. मेंढराच्या कळपात गेल्यानंतर त्या धनगराने त्याला पाळलं बरं का. पाळलं आणि त्या मेंढ्यामध्ये ते वावरायला लागलं. आणि मेंढ्यामध्ये वावरता वावरता ते स्वतःला मेंढीच म्हणायला लागलं. काय म्हणायला ते? आता वाघाचा आवाज कसा, पण ते म्या म्याच करायला लागलं. एवढं मोठं झालं ते मेंढ्यासारखंच वागायला लागलं. हो. एक दिवशी काय झालं, आता ते मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर वाघ फिरत फिरत चालला होता आणि वाघाने पाहिलं या कळपात वाघ दिसतोय, आपला भाऊबंधू दिसतोय म्हणले. आणि हा मेंढ्याच्या कळपात कसा काय म्हण. त्यांनी म्हणल्याला आता आपण सांगितलं पाहिजे बरं का. मग त्या वाघाने तिकडे यायला बरोबर त्या मेंढ्या पळायला लागल्या ना. मेंढ्या बरोबर हे पळायला लागलं घाबरून. सगळ्या मेंढ्या पळालेला वाघ आला आणि त्या वाघाने त्या बरोबर वाघाला धरलं. मेंढी एक राहिली, तो वाघ तेवढा थांबला. त्या वाघाला त्यांनी सांगितलं, चल तुला एक गोष्ट सांगायची. एका विहिरीच्या काठावरती त्याला घेऊन गेला तो वाघ वर. आणि विहिरीच्या काठावरती गेला. बघ म्हटले, माझंही त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पडले आणि तुझंही प्रतिबिंब पडले. दोघात काय फरक आहे का? नाही. माझ्यासारखे तुला मिशा आहेत, माझ्यासारखेच कान आहेत, माझ्यासारखेच डोळे आहेत, माझ्यासारखेच पट्ट्या पट्ट्याचा रंग आहे. आणि ज्या मेंढ्यात राहतो त्यात आणि तुझ्यात किती फरक आहे बघ म्हणले. मी ओरडून राखवतो, माझा कसा आवाज आहे बघ, तुझा पण आवाज तसाच आहे, पण ते त्या मेंढ्याच्या संगतीत गेल्यासारखं मेंढ्यासारखा वागायला लागलास. आणि असं ज्ञान करून दिल्यानंतर तो वाघ मेंढ्यात गेला नाही, वाघाबरोबरच गेला. म्हणजे त्या मेंढ्याच्या संगतीत गेल्यानंतर वाघ स्वतःला वाघ न म्हणता मेंढी म्हणायला लागला. आम्ही सुद्धा मेंढ्याच्या कळपात आलो. ब्रह्म न म्हणता मी जीव म्हणायला लागलो. मग मेंढ्यासारखा मार खा, मेंढ्यासारखं खटकाकडे जा. माणसानं वाघासारखं जगाव का मेंढ्यासारखं जगाव? म्हणजे एखादा वाघ जर बालपणात गेल्याचा परिणाम, आपण अज्ञान दशेत गेलो आणि अविद्येचा परिणाम एवढा झाला की आपल्याला मी ब्रह्म हे वाटनाच बरं का. आज एवढी शास्त्र सांगतात, ग्रंथकर्ते सांगतात, विद्वान लोक सांगतात, तरी लोकांच्या मनावरती परिणाम होण्या, बाबा तू बरोबर मसरूप आहेस, तुम्ही कसा काय जीव ब्रह्म असेल? ब्रह्म तर व्यापक आहे, त्याला काय करावं लागत नाही. मला तर रोज लाभल्याशिवाय पोट भरत नाही, ब्रह्माला भूक लागत नाही, मला तर भूक लागते. त्या ब्रह्माला हात पाय नाही, मला हात पाय आहेत. अरे तुला हात पाय नाही, देहाला हात पाय आहेत. तुला भूक लागत नाही, अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, त्यालाच भूक ताण लागते. तुला भूकच लागत नाही. हे असं पटवून देण्याला म्हणतात युक्तीनं. आणि एखादा दृष्टांत सांगून पटवून देण्याला दृष्टांताने बरं का, आणि अनुभवाने. म्हणजे जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाहीये, हेच सांगायचं आम्हाला तुम्हाला बरं का. या ग्रंथकर्त्यांना, बाबा तू परब्रह्म स्वरूप आहेस. तुका म्हणे हा तो स्वयंब्रह्माचं प्रमाण आहे. तू स्वतः परब्रह्म स्वरूपच आहेस, तू त्या परब्रह्मापासून वेगळा नाहीस बरं का. पण आपल्या अंतकरणामध्ये अविद्येच्या संबंधाने हा भेद निर्माण झाला. कधी झाला? अनादी कालाचा. कधी झालाय आम्हाला माहिती नाही. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी तपासलं, डॉक्टर म्हणले तुम्हाला कावीळ झाल्या. कावीळ झाल्या? तो म्हणते अचानकच आहे. अचानक नाही, तुम्हाला होऊन महिना झाला, तुम्हाला माहिती नाही. डॉक्टर काय म्हणतोय? होऊन
महिना झाला. आता हे तपासल्यानंतर लक्षात आलं. त्याला तो काय म्हणतोय, आता अचानक कशी काय वेळ झाली? अरे अचानक झालं नाही, डॉक्टर म्हणतो 1 महिन्यापूर्वी झाल्या. हा, आता त्याचं निदान लागलं. हा, तसं अनादी कालापासून आपण या अवस्थेला प्राप्त झालोय. आता ह्या जन्मात कळायला लागलं का निदान करणारे डॉक्टर या जन्मात भेटले ना. कुत्र्याला सांगितलं तू ब्रह्मरूप आहे कळल, हा, म्हशीला सांगितलं तू कळेल, हा, का ती कळवून घेण्याची योग्यताच नाही याच जन्मामध्ये. हो, म्हणून त्या जन्मामध्ये काही दोष नाही, लक्षात ठेवा. त्या जन्मामध्ये काही दोष नाही. हा, ते मग दृष्टांत मी सांगितलं असेल. एक ब्राह्मण एका घरामध्ये पंचांग सांगायला गेला. पंचांग सांगायला गेल्यानंतर सांगितलं, मावशी उद्या एकादशी आहे बरं का. सांगत असताना त्या मावशीच्या दारात म्हैस बांधलेली होती. काय बांधलेली होती? म्हैस. आता त्यानं एकादशी आहे कोणाला सांगितलं? मावशीला. पण ज्या दिवशी एकादशीचा दिवस उजाडला त्या दिवशी मावशीनंही एकादशी केली नाही आणि म्हशीनं पण एकादशी केली नाही. मावशीनं पण एकादशी केली नाही, म्हशीनं पण केली नाही. म्हशीला कळाली नाही म्हणून केली नाही, तिला दोष नाही. मावशीला कळून केली नाही म्हणून तिला दोष आहे, बरं का. तसं बाकीच्या जीवाला हे कळतच नाही. हा, त्यांना सांगण्यात काय अर्थच नाही आहे. हा, फक्त याच देहामध्ये कळतं, याच देही घडे अनेक हे ज्ञान याच जन्मामध्ये ते समजून घेता येतं, इतर जन्मामध्ये समजून घेता येत नाही. म्हणून आज जीवाला हे सांगण्याकरता ग्रंथ निर्माण झाले. बाबा तू त्या परब्रह्मापासून वेगळा नाहीस, वेगळा झालास त्यामुळे तुला दुःख भोगायची वेळ आली. दृष्टांत फार गमतीदार दिला जातात, बरेच कीर्तनकार रंगवून सांगतात. मीठ बर का, हे कशापासून केलं जातं? समुद्राच्या पाण्यापासून वाफे तयार करून केलं जातं. आता ते समुद्रामध्ये, समुद्र कसा आहे? स्वच्छंद आहे बरं का, आपल्या महिमेमध्ये आहे. हा, तो कोणाला घाबरत नाही, त्याला सगळे घाबरतात. समुद्राला सगळे घाबरतात. आज एवढ्या मोठ्या मोठ्या जहाजा त्याच्यामध्ये चालतात, त्याला काहीच वाटत नाही. एवढे मोठे मोठे त्यात प्राणी आहेत, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. का? तो निर्भय आहे. काय? निर्भय आहे, व्यापक आहे. आणि वारं आलं की आपल्या आनंदाने एवढा तो नाचतो लाटाच्या रूपाने, त्याला देणं घेणं कोणाचं नाही. तीच अवस्था जीवाची आहे बरं का. मग असा हा समुद्र, त्या समुद्राचा अंश त्याला बाजूला गेला आणि मीठ झाला. मीठ झाल्यामुळं त्याला खोऱ्यानं भरावं लागलं टोपल्यात. कुणाला? समुद्राला सोडल्यामुळं ठोके खावे लागले. हा, त्याला पोत्यात भरलं, पोत्यात भरून त्याला गाडीत आदळलं. कुणाला? मिठाला. का? तू समुद्राला सोडून आलास म्हणून. हा, इथं आणलं. इथं आणलं तर दुकानदार म्हणतोय ते मिठाचं पोत आहे, बाहेर टाका म्हणतोय. ते उन्हातच असतंय बरं का. बाकीचं फ्रीज मध्ये ठेवतात, कपाटात ठेवतात. मिठाचं वर्णन चाललंय बरं का. ते बाहेर टाकतात, त्याला किंमत काहीच नाही त्या मिठाला. का? समुद्राला सोडल्यामुळे. हा, बरं त्याला आणलं, उकळत्या तेलात टाकतात. त्याला उकळत्या तेलात टाकतात. तेलात टाकून पुन्हा उकळलेलं पाणी वरून टाकतात, मिरची टाकतात, त्याला हलवतात. का? तू समुद्राला सोडलास म्हणून. हा, एवढंच नाही, आता ते तुला खातात. खाऊन तू विष्ठेच्या रूपाने बाहेर पडतोस. ही तुला अवस्था का प्राप्त झाली? ही जीवाची अवस्था सांगितली. एक मीठ हा समुद्राला सोडल्यामुळे एवढं त्याला जर भोगायला लागलं, तर आम्ही तुम्ही त्या परब्रह्माला विसरल्यामुळं आपण काय काय भोगतो विचार करा ना. मिठात आणि आपल्यात काहीच फरक नाही. म्हणून सर्व शास्त्रकार, सर्व ग्रंथकार सांगतात, बाबा तू त्याच्यापासून वेगळा नाही. आता ह्या मिठाला हे भोगावं लागलं, आता त्या मिठाला काय करावं लागेल? पुन्हा समुद्राकडेच जायला पाहिजे. हा, ते मीठ पुन्हा जर समुद्राकडे गेलं ना, हे पुन्हा भोगायला येणारच नाही.
आमच्या तुमच्या वाट्याला भोगायला आल्या आपण कुठे गेलं पाहिजे आता? सासरवाडीलाच गेलं पाहिजे. समुद्राला जाऊन मिळालं पाहिजे. जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा. आपलं ते माहेर घर आहे. हा, त्या स्वरूपाला जाणं म्हणजे हा. माहेरात दुःख नसतं. सासरमध्ये दुःख असतं बरं का. सासरमध्ये पारतंत्र्य असतं, माहेरमध्ये स्वातंत्र्य असतं. तिथं दुःख नसतं, कोणी बोलत नाही. आपलं स्वरूप म्हणजेच माहेर बरं का. म्हणून हा जीव त्या परब्रह्मापासून वेगळा नाही. हे सकल संतांना, सकल ग्रंथकर्त्यांना सांगायचं आहे. आणि याच्यामध्येच मुमुक्षूचं परम कल्याण आहे. भेद ऐकण्यामध्ये मुमुक्षूचं कल्याण नाही. उलट वाट्याला दुःख आहे, भय आहे. आज आपण त्याच्यापासून वेगळे झालो, तेव्हा वेळोवेळा आम्हाला दुःख भोगायची वेळ निर्माण झाली. तुझे जवळ घडे तव तव संसार भय. हा, द्वैत निर्माण झाली की भय निर्माण होतं, लक्षात ठेवायचं. एक ग्रस्त रात्री शेतामध्ये खुंटा मारत होते बरं का. आणि खुंटा मारत होते, आणि खुंटा मारत असताना चांदणं होतं. चांदणं अंगावरती घोंगडं पांघरून गेला होता. ते खुंटा मांडता याचा सौट पडला बरं का. हा, आणि ते खुंटा मांडता सौट पडला, आणि त्या घोंगडीची दशा त्या खुंट्यात एक अडकली बरं का. हा, आणि खुंटा मारून उठायला गेला. अरे मला कोणतरी तो ओढतोय म्हटला, ते घोंगडं टाकला आणि पळतच सुटला बरं का. म्हणजे काय झालं हो, काय हो, तिथं कोणतरी आलं, मी एकटाच होतो आणि मला ओढायला लागलं. म्हणाला ओढायला लागलं नाही, मला मी का तिथे येणार नाही म्हणाला. आत्ता मी घाबरून आले म्हणाला, मी एकटाच होतो. हा, कोणतर माझ्यासारखा ह्याचाच साऊट पडला होता बरं का तिथं. हा, आता ह्याच्याच घोंगडीची दशा त्या खुंट्यात मारताना खाली अडकली. हा, आता ते अडकल्यानंतर उठताना तो हिसका बसला हो. त्याला वाटतं मला कोणतरी ओढायचं लागले. इतका घाबरून आला. काही लोक म्हणले चल आम्ही तुझ्यावर. काही माणसं काट्या घेऊन आले, बॅटऱ्या घेऊन आले. बघितलं इकडं तिकडं, बघितलं कुठे घोंगडं ओढण्याचा प्रयत्न केला तर ते अडकलं होतं. अरे म्हणजे घोंगडं यात अडकलंय. हा, असं झालं म्हणाला. दुजे भय दुजे जवळ गडे तव तव संसार भय जोडे. हा, त्याचीच कल्पना झाली तर दुसरा कोणीतरी आहे. कोण होतं का? हा, तशी आमची कल्पना झाली. मी वेगळा आहे. मी वेगळा आहे परब्रह्मापासून आपण वेगळे नाही, आपण एकच आहोत. फक्त त्या अविद्येच्या संबंधाने आपल्याला हा भेद निर्माण झाला. म्हणून सर्व ग्रंथकर्त्यांना हेच सांगायचं, बाबा तू ह्या परब्रह्मापासून वेगळा नाहीस. हाच याचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि हेच विचाराने, युक्तीने, प्रमाणाने पटवून द्यायचा. या निश्चयावरती आरूढ झाला पाहिजे मुमुक्षू. या निश्चयावरती आरूढ झाला पाहिजे. हा दोष घालवायला पाहिजे, लक्षात ठेवा. हेच तुम्हाला आणि बरीच दृष्टांत देता येतील. महाभारतातला दृष्टांत आहे. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरल्यानंतर हे घनघोर युद्ध होणार. अनेक जीव मारले जाणार विनाकारण. कौरव पांडवांचं युद्ध हो, पण यांच्याबरोबर यांना सहाय्य करणारे युद्धातले सगळे कर्मचारी मरणार यांच्यामुळं ना. युद्ध कोणाचं? भावाभावाचं. हा, पण नुकसान कोणाचं? गावाचं. हा, चीनचं आणि भारताचं, इराक आणि इस्रायलचं युद्ध, पण त्याच्यामध्ये विनाकारण माणसं मरतात का नाही? हा, युद्धामध्ये विनाकारण नुकसान होतं बरं का, फार नुकसान होतं. युद्ध होऊ नये, थांबलं पाहिजे. हा, शांतता प्रस्थापित केली पाहिजे तिथं. तेव्हा कुंती मातेला वाटलं आता युद्ध होणार. कौरवांच्याकडे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे एवढे बलवान आहेत. इकडं 5 पांडव आणि देव. तिकडं कर्ण आहे, एकापेक्षा एक आहे. तेव्हा कुंतीला एक चिंता निर्माण झाली. कर्ण जर पांडवांच्या बाजून आला तर पांडवांना मदत होईल युद्ध जिंकण्याकरता.
आता काय करावं? एक युक्ती त्या कुंती मातेच्या लक्षात आली आणि एकांतामध्ये तिने कर्णाला बोलवून घेतलं आणि कर्णाला बोलवून घेतलं. कर्णा, हे बघ, तुला एक मला गोष्ट सांगायची आहे. तू माझाच पुत्र आहेस बरं का, माझाच पुत्र आहे. इतिहास सांगितला तिने, सगळा घडलेला इतिहास सांगितला. आणि मीच तुझा बालपणी त्याग केला का? लग्नाच्या पूर्वी तू मला झालास. लग्नाच्या पूर्वी सूर्यापासून तो झाला हो. त्याने एका सूर्याच्या मंत्राचं अनुष्ठान केलं आणि त्याच्यातून तो प्रगट झाला बरं का. त्याला लाज वाटली म्हणून तिने ते लहान बालक पेटीत घातलं आणि सोडून दिलं सरोवरामध्ये. ते वाहत वाहत गेले का कोयाच्या हाताला लागलं आणि त्या कोयाने पाहिलं, ज्या कोयाने पाहिलं त्याच्या बायकोचं नाव होतं राधा बरं का. तर ती सांगते, तू राधेय नसून कौंतेय आहेस. तू राधेय नसून कौंतेय आहेस म्हणजे तू कुंतीचाच आहेस, पण तू स्वतःला काय समजायला लागलास? राधेय. परिणाम तुला कौरवांच्याकडे जावं लागलं. तू राधेय नाहीस हे टाकून दे आणि कौंतेय हे धारण कर. म्हणजे तू माझाच आहेस, तू ब्रह्मच आहेस. आता जीव समजू नको स्वतःला. राधेय समजणं म्हणजे जीव आणि कौंतेय समजणं म्हणजे ब्रह्म. तेव्हा राधे टाकून दे आणि कौंतेय धर. कर्णाने ऐकून घेतलं. माते, मान्य आहे, मी तुझा आहे, पण मी आता बदलू शकत नाही. आता मी बदलू शकत नाही. म्हणजे स्वतःच्या आईनं अनुभवाने सांगितलं तरीही कर्णाच्या मनावरती परिणाम झाला नाही. मग कर्णासारख्याच्या मनावरती जर आईने सांगणाऱ्याचा परिणाम होत नाही तर आमच्या तुमच्यावरती सांगणाऱ्यांचा कसा मनावर परिणाम होईल हो? विनाकारण त्या कौरवांच्या बाजूने जाऊन तू मरू नकोस. आयुष्याला कलंक लावून घेऊ नकोस. तू आमच्याकडे ये हे सांगण्याकरता. पण मी एकदा आता धारण केले, मी राधेच आहे म्हटला, मी कौंतेय नाही म्हणाला. मग आम्ही कसं काय बदलणार हो? शास्त्र सांगते तू जीव नाहीस ब्रह्म आहेस. पुराण सांगते मी तू जीव नसून ब्रह्म आहेत. सगळे सांगतायत, पण आम्ही म्हणतो नाही मी जीवच आहे, नाही मी जीवच आहे. म्हणजे हा निश्चय एकाएकी बदलत नाही. जर एका जन्मातला कर्णाचा निश्चय बदले ना तर आम्हा तुम्हाला जीव दशा होण्याकरता अनंत जन्म गेलेत. एका तासात कसा बदलल? गोळी खाल्ल्या झटपट. तेवढा काल गेला पाहिजे का नाही? म्हणजे तेवढा प्रयत्न केला पाहिजे ना, साधना केली पाहिजे. जीव हा परब्रह्म रूप आहे सांगितलं, पण तो निश्चय होण्याकरता तेवढी साधना करावी लागेल. पहिल्यांदा पटवून दिलं, बाबा खरंच तू परब्रह्म स्वरूपच आहेस. तू त्या परब्रह्मापासून वेगळा नाहीस. आणखी त्याला दृष्टांत द्यायचं ठरला तर भेदाच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. घटाकाशाचा दृष्टांत घेता येईल आपल्याला. घटाकाश याला काय म्हणतात? इथं आकाश आहे बरं का, पोकळीला आकाश म्हणतात, ह्याला मटाकाश म्हणतात. जे घरात असतं त्याला मटाकाश म्हणतात आणि जे घागरीत असतं त्याला घटाकाश म्हणतात. आता घर पाडल्यानंतर इथलं आकाश कुठे गेलो? ते कुठे गेलं नाही, ते जाग्यावर. आकाश येणे जाणे आहे, ते आकाश रूपानेच आहे. फक्त इथं पोकळी निर्माण झाल्यामुळे आपण काय म्हणायला लागलो? मटाकाश. पण एक जर घर पाडलं तर ते आकाश आणि हे आकाश वेगळं आहे नाहीये. या घराच्या 4 भिंतीमुळं त्याच आकाशाला मटाकाशी परिच्छिन्नतेची भ्रांती निर्माण झाली. मूळ आकाश एकच आहे, तेच परब्रह्म. पण तेच ब्रह्म ह्या हृदयामध्ये, ह्या शरीरामध्ये आल्यामुळं त्याला जीव म्हणायची वेळ आली. एकच आहे ते. मग हे घर पाडल्यानंतर ते कुठं जातं?
तिथं जातं. हे घर पडल्यानंतर कुठं जातंय? तिथंच जातंय हो. ते कुठं जात नाही, ते परब्रह्म एकच आहे. म्हणून एक घटाकाश, हा मटाकाश. घटाकाश म्हणजे त्याला सांगितलं घागर. घागरीमध्ये पोकळी आहे, त्या पोकळीला काय म्हणतात? घटाकाश. घटमट झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तेथीची ती. हा, तुकोबाराने वर्णन केले. घटमट झाले आकाशाचे पोटी, आकाशाच्याच पोटात हे निर्माण झाले. हे स्वतंत्र नाहीये, ह्याला स्वतंत्र नाही. आकाशाच्याच पोटामध्ये मटाकाश आहे, आकाशाच्याच पोटामध्ये घटाकाश आहे. हा, घागरीमध्ये असलेली पोकळी, घागर फोडली, मातीची आहे. हा, मग त्यातलं आकाश कुठं गेलं? जागेवरतीच. आकाश जसं एकच आहे, त्या घटाच्या उपाधीच्या संबंधाने त्या आकाशाला घटाकाशी उपाधी आली, मठाच्या संबंधाने मटाकाश उपाधी आली. तसं देहाच्या संबंधाने आपल्याला या उपाधीच्या संबंधाने जीवदशा प्राप्त झाली. म्हणून तिथं वर्णन केले, घट फोडावा का ते विचाराने स्वीकारावं. घट फोडला तर पुन्हा उपयोगाला येणार नाही ना. हा, म्हणून तिथं घट मट झाले आकाशाचे पोटी, वचनेची तुटी तिथीची ती. तिथं विचाराने करायचं नाही. नाही मी घट फोडणार, अरे घट फोडणार तर उद्या पाणी कशात भरणार? तसं ह्या देहाचा बाध करायचा. हा, विचाराने. त्या देहाचा विचाराने बाध करायचा. हा देह उपाधीच्या संबंधाने याला देहत्व प्राप्त झालं. याच्यामध्ये जे ब्रह्म आहे त्या परब्रह्मापासून ते वेगळं नाही, हे विचाराने घडवायचं आहे बरं का. हा, न घट फोडला तसं याला फोडून चालत नाही. याच्यातून बरंच काही मिळवायचं आहे. याच्यातून काय मिळवायचं आहे. हा, म्हणून ते विचाराने पटवलं पाहिजे. म्हणून ते जीव हा परब्रह्मापासून वेगळा नाही, हेच त्या मुमुक्षुला सांगण्याकरता ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. आता त्याच्या पुढे वर्णन सांगितलं की प्रयोजन. प्रयोजनच ना, नक्की बघा. का संबंध पुढे असेल? असं आहे. हा, बरोबर आहे. मला चुकल्यासारखं वाटायला लागलं. ठीक आहे, एवढा विषय इथं पूर्ण करून आपण थांबू.